त्या शाळांनी शहराला अनेक गुणी विद्यार्थी घडवून दिले. त्याच शाळांची आज झालेली दुरवस्था पाहून प्रभाग क्रमांक 4 मधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलाय. नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक आनंद जाधव, नगरसेविका ऐश्वर्या साखरे, नगरसेवक विनायक विटकर आणि भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड यांनी एकत्रित येत आपापल्या विकास निधीतून काही रक्कम कस्तुरबा मार्केट परिसरातील मनपा शाळा क्रमांक 21, 16 आणि 2 यांच्या विकासासाठी उपलब्ध करून दिली आहे. याच निधीतून आज या चारही नगरसेवकांच्या उपस्थितीत मनपा शाळेच्या प्रांगणात बोरवेल खोदकामाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याबाबतची माहिती नगरसेवक आनंद जाधव यांनी दिली. प्रभाग क्रमांक 4 येथील महानगरपालिकेची शाळा नंबर 21, 16, 2 अशा 3 शाळा या एकत्रित या ठिकाणी भरतात. या शाळेची दुरावस्था झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ज्यावेळेस आम्हाला सारी नगरसेवकांकडे शाळेची गैरसोयीबद्दल सूचना मांडली, त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेचे प्राथमिकचे शिक्षण मंडळाचे मल्हार माने सर यांना या ठिकाणी बोलावून घेतलं. आणि या ठिकाणी शाळेसाठी जे काय करणं गरजेचं आहे त्या सगळ्या उणिवांची जाणीव करून दिली आणि तातडीने या ठिकाणी बोर घेणं गरजेचं होतं. त्यावेळेस साहेबांना विनंती करून साहेबांनी देखील त्याला तत्काळ होकार दिला आणि आज या ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थिनींच्या हस्तेच या बोरचं उद्घाटन झालंय. आणखी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 20 ते 25 लाखाचं एस्टिमेट आजच तयार होत आहे. एक महिना 2 महिन्यामध्ये ही शाळा सोलापूर शहरातली सगळ्यात चांगली महानगरपालिका शाळा असेल इतके या ठिकाणी पाहिजे. यावेळी बोलताना नगरसेविका वंदना गायकवाड म्हणाले की मनपा शाळांचं गेलेलं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू. पुढील काळात मनपा शाळेचा कायापालट झालेला दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज प्रभाग 4 येथे महानगरपालिकेची 21 नंबर शाळा, 16 नंबर शाळा आणि 2 नंबर शाळा अशा 3 शाळा आहेत आणि त्या शाळेची दुरावस्था बघून म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा वाईट वाटेल की एकेकाळी जी अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेत, पण त्या शाळेची जी दुरावस्था झाली आहे ती आता पाहण्यालायक नाहीये. याचा मला खंत वाटते आणि त्या अनुषंगानेच येथील जे काही लोकांचा वावर आहे तो कमी व्हावा आणि येथील भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण या शाळेमार्फत मिळावं असा माझा संकल्प आहे, स्वतःचं वैयक्तिक. कारण मी इथं ऐकलेलं आहे की जवळजवळ अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेत, पण आता जी या शाळेची दुरावस्था आहे ती बघवत नाहीये. म्हणून आम्ही 4 नगरसेवकांनी या शाळेचं वॉल कंपाऊंड, शाळेचं ग्राउंड आणि शाळेत सुव्यवस्थितपणा आणि शिस्त लागावी म्हणून आम्ही आतोनात प्रयत्न करत आहोत. प्रत्येक विद्यार्थी हा स्लम एरियातील असून जो मजूर कष्टकरी वर्ग आहे त्यांची मुलं आहेत आणि त्या मुलांचं शिक्षण इथून घडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कारण प्रत्येक श्रीमंताचा मुलगा हा 1.5 ते 2 लाख रुपये फी भरून शाळेत जातो, पण महापालिकेच्या शाळेतला विद्यार्थी हा कामगार वर्गांचा असतो. त्यासाठी या शाळेचं सुशोभीकरण व्हायला पाहिजे. या अनुषंगानेच आज जो आम्ही संकल्प हाती घेतलेला आहे त्या अनुषंगाने 21 नंबर शाळेमध्ये आज बोरचं उद्घाटन झालेलं आहे. आता थोडी म्हणजे बोरचं उद्घाटन म्हणजे गंगा शाळेत अवतरली आहे आणि त्या गंगेच्या माध्यमातूनच जी काही घाण आहे ती सगळी धुवून जाईल आणि माझी शाळा पूर्वीसारखीच चांगली सोलापूर मधली 1 नंबर शाळा होईल अशी अपेक्षा करते आणि आपण सर्वांनी मला सहकार्य करावं. इथे जे काही प्रकार चालतात त्याच्यावरती आळा तुम्ही सगळ्यांनी मिळून घालावा अशी मी यावेळेस विनंती करते. आणि शाळा ही आपली सगळ्यात सुंदर आणि सुशोभीकरण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य केलं तर शाळा आपली सोलापुरातली 1 नंबर शाळा होईल. धन्यवाद. एकेकाळी गुणवत्तेसाठी नावाजलेल्या शाळांची झालेली दुरावस्था पाहता लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन घेतलेला हा पुढाकार शालेय विद्यार्थ्यांसाठी तसंच परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.